राज्यातील पावसासंदर्भातली महत्त्वाची आणि मोठी अपडेट हवामान विभागाने दिलेली आहे। 12 जिल्ह्यांसाठी अलर्ट जारी करण्यात आलाय। बातमी पुढे पाहूयात त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर राज्यातील अनेक जिल्ह्यात वीकेंड पासून पावसाने चांगला जोर धरला होता। अति मुसळधार पाऊस झाल्यानंतर आता पुन्हा थोडी विश्रांती घेईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय। पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात आज येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा, कोल्हापूर, अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये आज मध्यम स्वरूपाचा पाऊस म्हणजेच मुसळधार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागाने दिलाय। उर्वरित महाराष्ट्रात कुठे ढगाळ तर कुठे ऊन अशी स्थिती राहणार आहे। त्यामुळे आज उर्वरित महाराष्ट्रात पाऊस पडणार नाही। ऑगस्ट संपत आला तरी देखील म्हणावा तेवढा पाऊस झालेला नाहीये। त्यामुळे अनेक भागातील धरणं अद्याप 50% ही पूर्ण भरलेली नाहीयेत। 29 ते 30 ऑगस्ट रोजी राज्यातील अर्ध्याहून अधिक भागात पुन्हा एकदा अति मुसळधार ते मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। विदर्भ, कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये पावसाचा अंदाज आहे। दरम्यान नुसता पाऊसच पडणार नसून राज्याच्या काही भागात वादळाची देखील शक्यता आहे। या पार्श्वभूमीवर सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। त्यामुळे घराबाहेर पडण्याआधी हवामान विभागाचा इशारा पाहूनच घराबाहेर पडा। मुंबईसह उपनगरात आज पावसाचा इशारा देण्यात आलेला नाहीये। या भागांमध्ये आज पावसाच्या हलक्या सरी किंवा ऊन अशी स्थिती राहणार आहे। त्यामुळे आज पुन्हा थोडा उकाडा वाढण्याची शक्यता आहे। महाराष्ट्राला पुन्हा एकदा पावसाने झोडपून काढले। अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे। आज देखील हवामान विभागाकडून मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। दरम्यान तुमचा भाग कोणता, तुमचा जिल्हा कोणता आणि तुमच्या भागातील पावसाची काय परिस्थिती आहे ती देखील आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा।